मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकतात आपल्या डोंबिवली मोठा गाव समीर शेठ भोईर मोठा गाव डोंबिवलीकरांचा घरचा सात पाला गट क्रमांक 49 मध्ये आणि सरदार आदात वासरू सरदार आणि घरची गाडी पळाली. आपण अजून विचारूया दुसऱ्या बैलाला, त्या बैलाचं नाव काय सांगा भाऊ. नाव बैलाचं नाव सरदार आहे आणि दुसरा बैल कुठला? सरजा. घरची गाडी घरची गाडी पळवायचा निर्णय. तर निर्णय काय पायऱ्याचा वगैरे असतो, पण घरची गाडी ठाम मध्ये पळायचे म्हणून घरचीच पळवली. पहिलंच मैदान आहे घरच्या गाडीचं याच्या आधी? हो, पहिलाच मैदान. पहिलंच मैदान. आणि कोणगावला पळवलेली बिंजोडला, आणि हा 3 फेऱ्यांचा दुसराच त्याचा मैदान आहे आणि दुसऱ्या याला गटपात झाला आज. म्हणजे दुसरंच मैदान आणि दुसऱ्यामध्ये गटपात झालाय. आधी कुठे पळवलं मग? आधी आपण इथे पळवलेला, पेडगावला पळवलेला. तिथे किती नंबरला उतरली गाडी? तिथं 2-3 नंबरला गाडी उतरली. आणि त्या दिवशी म्हणजे एक निर्णय घेतला, चला घरची गाडी पळवूया. हा, बरोबर. आणि मोठाच मैदान म्हणजे हिंदकेसरीच मैदान तो पण. आणि आजचा आपण काय बोलाल? तर स्वप्नच आमचा हिंदकेसरी व्हायचा. बघू आता नशिबाचे खेळ. बरोबर. आणि कुठेतरी हिंदकेसरीचं दावण तुमची ऑलरेडी आहे. बोलाचा इतकं मोठं नाव आहे. बोला आहे. काल बोला पण होता हो, सेमीला. काल पण भोलानी गटपास केलेला, सेमीला थोडा मार खाला. बरोबर. आता आज गाडी कोणी पळवली सरदारची? शिवतरचा कर्णा ड्रायव्हर. म्हणजे आपला मुंबईचा ड्रायव्हर तो? नाही, शिवतर. शिवतरचा म्हणजे चांगला आहे. आणि वासरू दिसतंय इतकं खूप मोठं, जसं कोणी बोलणार ना त्याला आदत आहे. हो. खरेदी वगैरे कुठली आहे? खरेदी ना घरचा आहे. घरचा म्हणजे घरचीच पैदाच आहे का? हो, घरचीच पैदायची. आणि लंपी पण झाला हो, वाटतं. लहानपणी लंपी झालेला त्याला. आता खूप मोठं नाव आहे समीर शेठचा या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये. आज शेठ नाही वाटतं आले? नाही आले शेट, नाही आले. काल होते ना? काल पण नव्हते. म्हणजे नियोजन तुमच्यावर झाले. हो, अल्पेश आणि मी. बरोबर आहे. आता या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये तुम्ही बघतात खूप चांगले दिवस आले आहेत. आता मुंबई महाराष्ट्र आपला एकत्र म्हणजे येऊन खेळ चालू आहे. हिंदकेसरी असो किंवा इकडे बिंजोर पण चालू आहेत. आता आपल्या इकडे बिंजोर बंद झाले, इकडे चालू आहेत. काय बोलाल? काय नाही, आता बघू बिंजोडला पण खेळू इकडे. आणि म्हणजे कसं वाटतं भविष्य वासराचा? भौलाने नाव केलंय, त्याच्या पावलं ठेवील का? 100%. कारण दुसरंच मैदान आणि त्याच्यामध्ये दाखवलं काहीतरी करून. आणि सर्जाबद्दल काय बोलतात? सर्जा पण चांगला पळतोय आणि दोघांची गाडी 1 नंबर पळते. दोघांची गाडी जुळून पळते. आणि तुम्ही सांगितलं ना बिंजोरला पण त्या दिवशी कोणगावला कुठं? हो, तीच गाडी पळाली. तीच गाडी. तिथे गुलाल पण झाला होता. हो, गुलाल झाला. बघा, म्हणजे आज आपल्या या मैदानामध्ये बघायला गेलं ना, मुंबईची बरीचशीच बैल आहेत, गटपात झाल्यात, काल पण होती. काय बोलाल? म्हणजे काय नाही, आता बघू कसं काय. भरपूर आहेत, गटपात झालेत, आता सेमी पण आहे. बघू नशिबाचे खेळ. वासरू खूप मस्ती करतो. मी सकाळी पण इथे येऊन गेलो, बसत पण नाही तो. आता जसं मी बघतोय ना, सकाळी पण असंच करत. त्याला तशीच सवय, मस्तीच करणार तो. मस्तीच करणार. मैदानात आला की मस्ती करणार. बरोबर आहे. म्हणजे काही बैलांना कसं बसायची सवय असते, पण काही बैला उभं राहतात. पण असं वाटतं त्याच्यानंतर की बैलाला आराम नाही तर कसा गट काढेल. बघा त्यांनी किती अंतर झालं गटाला? नाही तरी बऱ्यापैकी अर्ध्या चकड्यात झाली गाडी. म्हणजे झाले, सुट्टा निकाल हो, घेतले. सुट्टा निकाल. बरोबर आहे. म्हणजे चला, हाय म्हणजे कुठेतरी नाव चालवेल समीर शेठचा ना. समीर शेठचं नाव पण याच्या आधीपासून आहे. किती वर्षापासून दादांचा केलाय, काय सांगाल तुम्ही? वर्ष तर भरपूर झाले. पहिले आमचा तुफान होता, त्याने तो बंदीच्या काळात खूप गाजवला. नंतर महादेव होता तो पण. आता हिंदकेसरी भोला आहे आणि आता हा सरदार. आता तुफानचं नाव निघाल्यानंतर ना अजून एक नाव येतं, हिंदकेसरी सोन्या जयेश पाटलांचं. हो, काय बोलाल? त्या गाडीचं तर काही येत नाही. त्यांनी आपल्या बिंजोरच्या क्षेत्रात तर एकदम मोठाच नाव केलंय, सोन्या आणि तुफान. म्हणजे ती गाडी पण ना लोकांच्या म्हणजे हृदयामध्येच राहिली कायम. अजून पण लोक म्हणजे विचारतात कधी पण ही गाडी खूप पळायची म्हणून बिंजोरला. बघा, म्हणजे बंदीचा काल गाजवला, त्यानंतर जसं चालू झाला तर कुठेतरी तुफान आजारामध्ये सापडला आणि तो थोडंसं आपल्याला देवाज्ञा झाली त्याला. पण खेळ ठेवलाय टिकून म्हणजे शेटणी. हो, ते कारण कुठेतरी बोलतोय ना, आपल्या दावणीला बैल घडत असली ना तर या खेळामध्ये काहीतरी म्हणजे आपलं नाव होण्याची शक्यता असतो. आणि आपण प्रामाणिकपणा जर खेळ दाखवला ना तर कुठेतरी बैल पण आपल्यासाठी काम करतात. ते तर आहेच. आणि समीर शेठचा खेळ प्रामाणिकच असतो, तुम्ही बघत असता. आता काय अपेक्षा असतील? गट तर छान काढलाय. आता बघूया नशिबाचे खेळ, कारण की बैल तर पळतोय, कसं काय लागतो, कसं कड लागते, कसं लागते. बरोबर. चला, आता मला वाटतं आज जसं तुम्ही सांगत होता तुफानचा नक्कीच एक काहीतरी एक आशीर्वाद भेटावा आणि घरच्या गाडीचा हिंदकेसरी गुलाल व्हावा. माझ्याकडून मी शुभेच्छा देतो तुम्हाला. धन्यवाद. चला, आपण गुलाल झाला त्यावेळेला तुमची मुलाखत घेऊया. धन्यवाद. थँक्यू.